मी त्या कोणते तुमचे एक मंत्री आहेत, लोक त्यांना बायने म्हणतात, गिरीश महाजन. हे काय राडे करणार, हे काय राडे करणार असं गिरीश महाजन म्हणतायत. मग लपवताय कशाला? गद्दारांशी नाही राडे करायचे तर कोणाशी करायचे? याचा अर्थ या महाराष्ट्रात गद्दारी पोषण्याचं काम, बेईमानी पोषण्याचं काम तुम्ही करताय गिरीश महाजन. माझी भाषा त्यांना चुकीची वाटते. गद्दारांना कोणती भाषा वापरायची? गद्दारांना कोणती भाषा वापरायची गिरीश महाजननी सांगावं. आणि राडे करणार की नाही तुम्ही कोण ठरवणार? आमच्याकडे काय राहिलं आहे? गिरीश महाजन हा पोलिसांचा ताफा बाजूला ठेवूया. हे जे 4-4 पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरता ना, सगळ्या गद्दारांना आता गाड्या दिल्या पोलिसांच्या. आत्ताच मी पाहिलं. हा म्हणजे कशा करतात? आमच्याकडे राडे करण्याची क्षमता नाही ना. शिवसेनेकडे राडे करण्याची क्षमता नाही, राहिली नाही. कोण उरलंय तुमच्याकडे? मग त्यांना Y+ सिक्युरिटी, CRPFची सिक्युरिटी, घरावर सिक्युरिटी, जिथे जिथे त्यांच्या प्रॉपर्टी आहेत तिकडे सिक्युरिटी. म्हणजे प्रत्येक गद्दाराला या क्षणी 40 सशस्त्र पोलिसांची सिक्युरिटी देण्याचं कारण काय? आणि मागच्या गद्दारांची सिक्युरिटी कायम. आणि त्या सिक्युरिटीमध्ये राहून ते आम्हाला विचारतात, ह्यांच्याकडे राडे करण्यासारखं काय आहे? सिक्युरिटी काढा, तुमच्या अंगावरती चिंधी राहणार नाही. सिक्युरिटी काढा. की पोलिसांचं कवच कुंडल आहेत ना सरकारची, ती काढा. स्वतः तुमचा जो बॉस आहे ना शिंदे, बरं का, तो 50 गाड्यांचा बॉडीगार्डचा ताफा घेऊन फिरतो. कोणापासून भीती आहे? कोणापासून? त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांची सुरक्षा व्यवस्था. मला त्यात पडायचं नाही आहे. भीती नाही ना आमच्यापासून, शिवसैनिकांपासून खऱ्या. मग तुम्हाला हे बोलू नका. ही खाकी वर्दीची जी मस्ती आम्हाला तुम्ही दाखवता, ED CBI हा कसे फुटले म्हणतात गिरीश महाजन. जे म्हणतात ना फुटले. माझ्याकडे एक दिवस ED आणि CBI आली ना, सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो. एक दिवस नाही, अर्धा तास जरी ED CBI माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा. आणि त्याच्यावरती मी सविस्तर बोलणार आहे या व्यक्तीवर. ह्या काय समजतो स्वतःला?